नमस्कार मंडळी, नमस्कार. काल तुम्ही भाऊचा धक्का बघितलाच असेल आणि भाऊचा धक्का बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, की भाऊंचा जर असाच धक्का चालू राहिला तर प्रेक्षक एक दिवस वैतागतील आणि भाऊसोबत हे करतील. I quit. हा विनोदाचा भाग होता मित्रांनो. पण विषय काय आहे, काल आणि या सीझनमध्ये भाऊंचा धक्का ज्या पद्धतीने चालू आहे, त्या पद्धतीने असं वाटतं की भाऊंना या गोष्टी जमत नाहीये. भाऊ येतायत, गोड-गोड गुलाबीनी बोलतात आणि भाऊचा धक्का त्यासाठी असतो की आठवड्याभरात या लोकांनी काय शेण खाल्लं आहे. त्या शेण खाल्ल्यावर आपल्याला फक्त त्यांना जाब विचारायचा असतो की बाबा त्यांना झापायचं असतं, पण ते कुठं होताना दिसत नाहीये. काल बऱ्याच गोष्टी घडल्या बाबा बिग बॉसच्या घरामध्ये. म्हणजे हा भाऊचा धक्का होता का एंटरटेनिंगचा धक्का होता? काय होतं तेच मला कळत नाही, की अरे भाऊचा धक्का लोकांची ठासायसाठी असतो रे. संडे आहे की तुमच्याकडे? संडेला काय खेळ खेळायचे असेल, हसी मजाक करायची असेल तर घ्या की. थोडक्यात बोलतो मित्रांनो भाऊचा धक्का आणि कालच्या एपिसोडबद्दल. त्याआधी आपल्या द मराठी भोंगा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तर काल भाऊ आले. आल्यानंतर भाऊनी सांगितलं, की बाबा काल एपिसोडमध्ये काय घडलं, काल दिवसभरात काय घडलं त्याच्यावर सोबत आपण बोलूया. काल दाखवलं गेलं मित्रांनो आपल्याला प्राजक्ताचा ती पॉवर की होती, ती पॉवर की चोरीला गेली आणि ही प्राजक्ताला कळलेलं आहे. प्राजक्ता सगळ्यांना जाऊन विचारते, की माझी चावी कोणी घेतली? पॉवर की चोरली गेली आहे. ती रुचिताकडे जाते, विशालकडे जाते. विशालला म्हणते, "तुम्ही चोरले का?" ती म्हणते, "नाही, आम्ही वगैरे चोरलेले नाही. आम्हाला माहिती नाही." ती विचारते. मग ती राखीकडे जाते. राखीला विचारते. प्रभूला पण विचारते. प्रभू म्हणतो, शपथ मी नाही घेतली. शपथ, माझी शपथ मी नाही घेतली." प्रभू सप्ता खोट्या खातोय. नशीब त्यांनी स्वतःची शपथ खोटी घातली. आई-वडिलांची खाल्ली असेल तर मी त्याला शिव्याच घातल्या असत्या. तर असो, त्यांनी स्वतःची शपथ घातली आणि तो खोटं बोललाय. खोट्या शपथा घेतोय तो. त्याला माहिती आहे चावी कोणी चोरली. राखी पण म्हणते मी नाही घेतली. पण राखीला माहिती आहे हे कांड कोणी केलं असेल. तन्वीला सुद्धा माहिती आहे. दीपाली सय्यद बोलते की बाबा हिची चावी घरातल्या चोऱ्या-माऱ्या व्हायला लागल्यात. दीपाली म्हणते की रुचिताने घेतला असेल. तन्वी समोर बोलते. तन्वी काहीच बोलणार. तन्वीने बोलायला पाहिजे ही चावी प्रभूने चोरली. कारण की अ, यात तन्वी सामील आहे. तन्वी का सामील आहे? जरी प्रभूनी चावी चोरली होती, ते तन्वीला माहिती आहे. तन्वी साक्षीदार आहे त्या गोष्टीची. तन्वीने त्या गोष्टी बोलायला पाहिजे. ठीक आहे, गेमचा पार्ट आहे. मग ही बिग बॉसला म्हणायला लागली, बिग बॉस अशा पर्सनल गोष्टी असं तसं व्हायला लागले, वगैरे, वगैरे चोरी व्हायला लागल्यात. मग विशाल प्रभूपाशी येतो. काही झालं तरी प्रभू घेणार नाही. प्रभू घेणार नाही. अरे प्रभूनीच घेतली. तर काल असा विषय झाला. कालचं जरा खेळीमेळी वातावरण झालं सकाळ-सकाळ. ठीक आहे. त्यानंतर भाऊ आले. भाऊने आल्यानंतर सांगितलं, की हा शो नाही, हा राखी शो आहे. राखी शोमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत वगैरे करा. यांचं स्वागत केलेलं आहे राखीचं. मग राखीला सांगितलं, की जे तुम्ही आधी केलं, जे घरात जी घटना घडली, पीठ-बीठ तोंडावर मारलं, पाणी आपल्या सचिनने तोंडावर मारलं. राखीला वाटलं असेल, की बाबा हा गेम प्लॅन आपला फसू शकतो. कसं असतं मित्रांनो, स्क्रिप्टेड काही-काही विषय होतात, पण सांगत नाही. बिग बॉस एडिट करतात काही गोष्टी. राखी सावंतला वाटलं बाबा ही पण आपली गोष्ट कदाचित एडिट होऊन जाईल. आपण जे नकली भांडण केलं, बिग बॉस ते असली दाखवलं, पण तिथं बत्त्याबोळ झालेला आहे. राखी तोंडावर पडली. राखीला असं वाटतं, की बाबा हे दाखवलं नसेल गेलं. पण बिग बॉसने सगळं दाखवलं. स्क्रिप्टेड दाखवलं. राखीने जर कांड केला, मग सचिनला झापण्यात आलं, "बाबा तुला सगळ्या या गोष्टी माहीत होत्या ना, याच्या ड्रामामध्ये तू सामील होता ना, तू पाणी कसं टाकू शकतो महिलावर? त्यात तू प्लॅनिंगमध्ये तुला म्हणजे सगळं नाटक होतं." मग सचिन तोंडावर पडला, "सर मला तसा राग आला होता, वगैरे, वगैरे राग आला. मी हे केलं, मी ते केलं. मग माझ्या रागाच्या भरात मी पाणी टाकलं." तो ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होताच, पण पाण्यासाठी इन्व्हॉल्व नव्हता. ते पाणी टाकलं म्हणून त्याला एवढा झापलाय सचिनला, एवढा झापलाय. आई शपथ म्हटलं काय? राखीला बोला ना, राखीने झापलं ना. राखी तुमची डाकू आहे. राखीला बोला. राखी कांडेश्वर आहे ना सगळ्यात मोठ्या गोष्टीची. सचिनला बिचाराला असं झापलं. तो बिचाराच आहे. तो चांगला मुलगा आहे. या राखीने त्याला पोक केलं. मग भांडणं कर. ठीक आहे. त्यात राखी त्या सचिन सामील झाला, रोशन सामील झाला. विशालला माहित नव्हतं. विशालचं तिथं कौतुक केलं. तर अशा गोष्टी काल मित्रांनो बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर राखीबद्दल केलं झालं. त्यानंतर टोळीचं कौतुक करण्यात आलं पुन्हा एकदा. टोळी कशी ठामपणे खेळतीये. वेणीचं तिच्याबद्दल कौतुक करण्यात आलं. प्रभूचं काल कौतुक झालं. प्रभूने ज्या टास्कमध्ये पॉवर की मिळवून दिल्या, ज्या चाव्या मिळवून दिल्या आणि आपल्या तन्वीला कॅप्टन्सीमध्ये मदत केली. तन्वीचं कौतुक खूप चांगल्या प्रकारे झालं. तन्वीला खूप सांगितलं कॅप्टन पदाच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्या आठवड्यातली तन्वी आणि या आठवड्यातली तन्वी म्हणजे कॅप्टन नाही मिळाली म्हणून रडणारी तन्वी आणि कॅप्टन मिळाल्यानंतर रडणारी तन्वी असं तिचं कौतुक झालं. सागर कारंडेला झापलं गेलं. सागर कारंडेला सांगितलं गेलं तुम्ही 2 गोष्टी वेगवेगळ्या कशा करू शकता.
म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सिरियस घेतली जेव्हा तर आपली रोजची बेडवर बसली होती, तुम्ही विषय वेगळीकडे नेला. मग घरात पण चपला-बिपला हे करू नका. त्याच्यानंतर सागर कारंडेला बी झापण्यात आलं. सागर कारंडे शांत. सागर कारंडे त्याच्या शब्दावर ठाम होता. ऋषीने त्याची चूक मान्य केली म्हणून ऋषी त्याला काल बोललं गेलेलं नाही. विशालचं कौतुक तिथं झालं. विशाल खूप छान खेळतो, हे करतो, ते करतो. बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे काल बहुधा जास्त गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या नाहीयेत. भांडणं तर काहीच दाखवलेलं नाही. तेच दाखवलं की सागर कारंडे, विशाल, राखी बोलण्यासारखं मित्रांनो काहीच नाही घडलं. म्हणजे ही तन्वी, प्रभू कौतुक सोहळाच चालू होता बिग बॉसच्या घरामध्ये. म्हणजे काहीच अर्थहीन एपिसोड झाला होता काल. काहीच नाही बोलू शकत राव आपण. सगळं प्री प्लॅन्ड होतं. त्याच गोष्टीवर त्यांनी अर्धा पाऊण तास घालवलाय सचिनच्या मुद्द्यावरच. बाकी आपल्याला घरात काय मिळालं? राकेशला नंतर बोलण्यात आलं, की "बाबा राकेश, तुम्हाला वाटतं, की बाबा तुम्ही हे करेल, ते करेल." बिग बॉसने सांगितलं, की तुम्हाला कात्री-बित्री वापरायची नाही, धारदार वापरायची नाही. मग तो एक्सप्लेनेशन करायला लागला. "मी असा नाहीये, मी तसं नाहीये." कसं आहे रितेश देशमुख साहेब? मी ऑलरेडी कात्री खिशात ठेवली होती आणि बिग बॉसने नंतर सांगितलं. ते माझ्या लक्षात नाही आलं. मग मी वापरायची नव्हती म्हणून करतो. आणि याला टाच रद्द करायची घाण सवयच आहे आणि त्यासाठीच त्याला नेमलेलं आहे. आता बघूया काय होतंय पुढं. आज बघूया कोण जातोय. सचिन कुमावत घरी जाण्याची शक्यता आहे. कारण की चर्चा चालू आहे, की बाबा सचिन जाऊ शकतो. ठीक आहे, बघूया आजच्या एपिसोडमध्ये. आणि एपिसोडमध्ये सांगण्यासारखं काहीच नाही. तेच गोडी गुलाबी एपिसोड होता. सांगायचं असं तर महत्त्वाचे मुद्दे खूप होते काल सांगितले असते तर. विशाल प्रभूची जी भांडणं झाली, त्याच्यावर रितेश भाऊ बोलू शकले असते. बाबा कशाला तुम्ही वादविवाद घालताय, असं करताय, तसं करताय. त्याच्यावर बोलू शकले असते. त्यात प्रभूची चूक होती पहिली. नंतर विशालला बी बोललं पाहिजे होतं. अनुश्रीचा गेम एक्सपोज करायला पाहिजे होता. त्यानंतर विशाल आणि रुचितामधलं जे बॉन्डिंग होतं, म्हणजे ते विशाल तिला ते शब्द वापरले, "तुझी पप्पी, ओठ गुलाबी दिसतात" वगैरे. असं शब्द वापरल्यामुळे विशालला ठासण्याची गरज होती, पण काय कुठं दिसलं नाही. आणि बऱ्याच गोष्टी अजून ज्या घडल्यात त्या अर्थहीन आहेत. त्यामुळे काही नाही होत. एपिसोड इथं संपवतो मित्रांनो. त्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे होतं बिग बॉसने, पण नाही बोलले. नाही तर नाही, द्या विषय सोडून. व्हिडिओ आवडला असेल तर इथं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.